काय स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आलो आहे केपीत. अजय, सार्थक आणि अनिकेत मारणार आहे कर्म तहसीलदार. आणि आज बनवणार आम्ही Q&A चा सेकंड पार्ट. तर पहिला क्वेश्चन आहे वैभव पाटील तांबरे 143. भाऊ तुला GF किती आहेत? मला GF 4, अजून मी 3 पटवणार आहे म्हणजे आठवड्याला. कुठे काय बोलतोस? हा अजून मी 2 पटवणार आहे म्हणजे कबड्डीची टीम टाक आठवड्याला म्हणजे कबड्डीची टीम पण होईल माझी. आणि राखीवला 2 राखीवला 2 त्यानंतर त्या पुढच्या महिन्यात स्वतःच्या गर्लफ्रेंड खेळवणार आहे. अशा माझ्या 5 हे आहेत. परत त्यातली एक पण मला भाव देत नाही. देवांशू म्हात्रे 2025. तू खूप छान दिसतो पण तुझे GF आहे का? भाऊ 5 GF आहेत, अजून 2 पटवायचे आहेत आणि 3 मागवलेत. असे टोटल मी कबड्डीची टीम खेळवणार आहे. आता 2 मागवलेत माझ्या फ्लिपकार्टवरून मागवलेत. आता PKLच्या ह्याला मी माझी टाकणार आहे सोम फायटर्स खालची वाडी कबड्डी प्रीमियर लीग. प्रो कबड्डी प्रीमियर लीग वा. तिसरा प्रश्न आहे सुजैन 10. अरे तुम्हारी जैसी एवढी हिंदी आहे गाइस. अरे तुम्हारी जैसी कुठला बोलतोय? अरे तुम्हारी जैसी फ्रेंडशिप हमको कब मिलेगी? युअर फ्रेंडशिप इज व्हेरी नाइस अँड यू आर सो क्यूट. गाइस ते फक्त हमको कब मिलेगी ते जरा मराठीत आहे, हिंदीत आहे. तेवढं मी सांगेल. पुढचं काय ते अजय सांगेल. अजय सांग. अरे कोहिनूर ये की नाही पुढं नाही फ्रेंड्स ती आपल्यासारखे फ्रेंड्स त्याला कधी भेटणार? तुम्ही ब्लॉग जेव्हा चालू कराल तेव्हा समजेल. आणि हे फ्रेंड्स कसे आहेत ते मला माहिती आहे. तुम्हाला बाहेरून फक्त हे वाटतंय. काय वाटतं? आतून येणे बघितलं नाही आम्हाला. असं वाकून बघतो ना. हो आम्ही स्विमिंग पूलला जातो तेव्हा वाकून बघतो. चला काय नेक्स्ट नेक्स्ट तू खूप क्यूट दिसतो. क्यूट बायका दिसतात. गाईज बॅकग्राऊंड आवाज. लव 07चा क्वेश्चन आहे. तुझ्या GFचं नाव काय? खरं सांग तुला ट्रस्ट आहे? पहिल्या GFचं नाव तुझ्यावर ट्रस्ट आहे. पहिल्या GFचं नाव आगे घे चल. काय आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथेच मी ब्लॉग संपवतो. जय महाराष्ट्र. तर पहिल्या GFचं नाव आहे शांती, दुसऱ्या GFचं आहे मंदा, तिसऱ्या GFचं आहे गर्लफ्रेंड परत चुकून आजोबांच्या आज्या पटवलं. शांताबाई. 5वीचं मंदा जिलेबीबाई. आणि मंदा कुठे गेली? ती मंदा दुसरी. अजून मी 2 मागवतोय. लक्ष्मीला लक्ष्मीला 1 मागवतोय आणि अजून कोण? आणि पार्वतीला 1 मागवतोय. आज्या पटवतोय. आता अक्षता अलीमचा क्वेश्चन आहे. रत्नागिरीमध्ये कधी येणार तुम्ही सगळे? रत्नागिरीमध्ये पुढच्या महिन्यात येणार आहोत. या मे महिन्यात येणार आहोत. फिरायला जायचंय. गणपती वेकेशन. अक्षू म्हात्रे 07. भावा लाईव्ह कधी येणार? उद्या रात्री लाईव्ह येणार आहे आम्ही. पब्लिकला खोटा बोलतो. चव्हाण 6883. दादा चिपळूण मध्ये कुठे राहतो? भावा चिपळूण मध्ये घरी राहतो मी. नाही तो बिळ्यात राहतो. अबे तो पण घरी कुठे राहतो सांग ना? पाग्यावर राहतो. पाग्यावर राहतो. पागझरीवर. काय नीतू? मग तो असं कशाला बोलायचं? आहे ना पुढं. नीतू 21. तुझी GF आहे काय? बाई 5 आहे. अरे सांग परत. 7 येणार हे. 2 ऑर्डर मागा. बाबा सगळ्यांना समजलं. सांग आता पुढचा. हे AK07. शर्वरी आणि तुमचं काय नातं आहे? आणि सौम्या तुझी तिच्या समोर एवढी का फाटते? आमचं नातं म्हणजे तिचं नातं म्हणजे भाऊची मैत्रीण, तिची ती बहीण. सांग ना. मैत्रीण माझी आता मैत्रीण झाली. माझा कशाला चला पुढचा घेऊ आपण. तिची ती बहीण आणि त्याची पाठी बाहेर काढते. हे AK07. परत त्याच्यात क्वेश्चन आहे. सूरज भाऊ आणि तू पहिल्यापासून एकत्र आहात की तो चिपळूणला आल्यापासून? मला माझा मध्ये सॅड फेस दिसतो ना, त्याचं कारण तुम्हाला आता समजलं असतं. काय सूरज माझ्या मावशीचा मुलगा आहे. आम्ही पहिल्यापासूनच एकत्र. काय खोटे सांगतो? जत्रेत भेटला सांग ना. अरे हा जत्रेत हरवलेला. तू तिथे बसला होतास. जत्रेत हरवलेला उचलून घेऊन आलो.
विचारा रडत होता त्या पाळण्याखाली. स्वतः सांगा आयशा वसाला हा गाईज 07 परत त्याचाच प्रश्न आहे. तुझं प्रॉपर गाव कोणतं? माझं प्रॉपर गाव लोटे, भावाचं पाकिस्तान, अफगाणिस्तान, रशिया रशिया, नाही साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका, दुबई. हा. हो रे, अरे भावा किती प्रश्न विचारतो. परत त्याच्यात आहे सार्थे आणि तुमची मैत्री कशी झाली हे सार्थक तू सांग. कशी मैत्री झाली म्हणजे आम्ही 25 याचं झालं तेव्हाच गेलो दोघं आम्ही एकदा हा. पियाला बसलो होतो. पियाला बसलो माझा होतो. चकना संपलेला. हा, या दगडावर बसला होता. नाही आम्ही कशी झाली ते 20K चं आता तुमच्या दोघांचं माहिती ना आता कशी झाली. 20K ला गेलो तो. अरे आपल्या सगळ्यांची आपली सगळ्यांची कशी झाली म्हणजे ह्याच्यावर ना सूरज दादा असं मी सांगू शकत नाही. म्हणजे आम्ही खाली भेटलो होतो आमच्या महाराजांच्या इथे. नाही एकदा सुरत काय सांग अरे सांग. बस सांगतो मी. काय इथं शिवजयंती होती म्हणून महाराजांच्या इथं आम्ही गेलेलो. म्हणजे तिथं महाराजांचं ते स्मारक आहे तिथं आम्ही गेलेलो. तर तिथं हा भेटला मध्ये बोल. आमच्या आपल्या चिपळूण मध्ये. तर हा तिथं भेटला तेव्हापासून आमच्या ब्लॉग मध्ये यायला लागला. विषय संपला. मग पहिला काय झालं होतं तुला बोलायला? मी सांगत होतो ना. अक्षू मात्रे 07 तेच आहे बरं. कुठे खाली घ्यायचं? इट्स सोना 1605. तुझी बर्थडे डेट काय? 3/1/2008. 2008 चा तू. गाईज मिस आणि पोरी आहे ना क्यूट बोलतो. अबे लहान आहे अजून तो क्यूटच दिसणार. एक वेळ मला बोलले तरी चालते. त्याला मिसरूट ना अजून आलंय. मला बोलले तर ते अजून बेस्ट. टेंगे टेंगे असं इथनं हे करू का त्याला पुश करू? वैष्णवी 08/2016. 6 आहे रे भावा ते. 2000 वैष्णवी 8/2006. दादा दादा तू समजून घे. खूप भारी दिसत. अरे थँक्यू नाही. दादा खूप तिला बस गाय नेक्स्ट चला, क्वेश्चन रात्री झाली. गाय. तिला number लागला अलेक्स निवडून. अथर्व 4950. सांगलीला कधी येतोय. आमच्या तिकडे कोणी रिलेटिव्ह नाही म्हणजे. आणि फिरायला येऊ ना. फिरायला आलो तर आम्ही येऊ. आणि तिकडे जास्त म्हणजे जायचं असं काय आपले तहसीलदार साहेब येतीलच तिकडे. मी सांगलीत कुठे जातो? तरी पण रे कोल्हापूर. जा ना एकदा. कोल्हापूरला रे. बोलवत आहेत ना. हा येतो. आणि श्रावणी PVT. श्रावणी नावाच्या पोरी आल्या ना. श्रावणी नाही ती श्राविक्स. PVT. XX आहे. तुझ्या जेबचं सांगितलं मागाशी. सॉरी परत नाही सांगू शकत. त्याला असतात 5 जणी. मल्हार 5417. दादा तू एवढा फेमस कसा झाला? फेमस म्हणजे आधी सूरजने ब्लॉग चालू केलेला त्याच्यामुळं आम्ही सूरज बर इसका बदला हम जरूर लेंगे. बेटे त्याच्यामुळं हळूहळू सगळे ओळखायला लागले. मग जरा मग आता जोरात ओळखतात. आता जल्लोष करून ओळखतात. पूर्वा दिवेकर 2108. तुम्ही सगळे खूप भारी ब्लॉग करता. तुमची मैत्री सर्कल पण खूप भारी आहे. थँक्यू ताई. योगिता 9625. तू आता कोणत्या स्टँडर्डला आहेस? मला मुली नव्हतं एवढं सांगायचं. मेसेज मध्ये पण ताई बोलतो की फक्त इथं लॉग मध्ये ताई बोलतो. मी आता 12वीला आहे. ते नंतर कमेंट करून सांगा. BV शाहू 07. तू कोणत्या क्लासमध्ये आहेस? तू कोणत्या क्लासमध्ये आहेस? तुझी एज काय? मी आता 12वीला आहे आणि माझी एज 18 रनिंग आहे. अजून निब्बा आहे. हा टॉक्सिक गर्ल 007. गाईज हे पुढचा आवाज टॉक्सिकची बहीण गावली. इट्स सो ब्युटिफुल व्हिडिओज. थँक्यू ताई. का त्याला वाचू दे. इंग्लिश येत नाही मला माझ्या. इंग्लिशमध्ये काय मी PhD केली आणि पुढच्याच महिन्यात मी आता इंग्लिशचा टीचर होणार आहे. सिद्धी तोरवे, सूरज दादा आणि तुमची पुराणी टीम खूप छान व्लॉग बनवते. थँक्यू ताई. पुराणी टीम कोण? नाही पुराणी टाकली रे. पूर्ण नाही टाकलं पुराणी. वाच ना समजून घे. असू दे ताई असू दे. हा ताई. त्या आजीनं समजून घेतोच बरोबर. हा इसका बदला हम जरूर लेंगे. सबका बदला लेंगे. हिंदू 15. तू इतका अरे थँक्यू ताई. थँक्यू. हिने क्वेश्चन काय विचारलं? तू इतका हँडसम का आहेस रे? तिचा ना नंबर. बस थँक्यू ताई. लेन्स काढलं हा तुला इथं घेऊन जा. जरा हे झालं. बरं वाटलं की इंडियात बाय. बस हे 2107. सोम्या तुझा फर्स्ट ब्लॉग जेव्हा तू शूट करत होतास तेव्हा तुला वाटलं ना feeling आपली काय लायकी होत्या? नाही आपण काय करतो. जेव्हा मी पहिला ब्लॉग माझा पंढरपूरला गेला विठ्ठलाच्या चरणी. कारण
काय झालं मी सगळं विठ्ठलावर सोपून नाही, टाकलेलं. तिथून मंदिरातून विठ्ठलाने हाकलवून लावून दिलं. चल बाहेर चल. मला वाटलं नव्हतं एवढे माझे ब्लॉग बघतील, पण तुमच्या सगळ्या प्रेमामुळे ब्लॉग बघायला लागले. प्रेमी रोग आणि आज माझे 6K सबस्क्रायबर झालेले आहेत, तर थँक्यू गाईज. सोम पाशेचा क्वेश्चन आहे. रात्री 3 वाजता झोपत होतो तेवढ्यात एक प्रश्न पडला की आमच्या इथे कुत्री आहे, ती पोटाशी आहे, तिला कुत्री ऐक ना, तिला कुत्री होईल की कुत्रा? भावा तिला रेडा होणार 100%, ते पण जुळाचे 2 होणार, ट्विन्स. आणि उत्तर भावा तिला कुत्री होईल 100%. कारण तुला कसं माहिती रे? काय नेक्स्ट ऍटिट्यूड करायचं तुला जीएफ खरंच आहे का सांग, आणि सांगताना हा कोड नक्की बोल. मला 5 जीएफ आहेत आणि हा कोड 192 म्हणजे काय? 192. हा 192. तुझी लायकी नाही. 192 म्हणजे काय? 192. शिवकन्या 30. हाऊ आर यू ओल्ड? आपलं काय हाऊ वाजू दे ना. हाऊ ओल्ड आर यू? वाचू दे ना. आय एम 17 years old. 18 बोललास मगाशी. ते रनिंग होत. मिस FRR 1310. FRR 1310. वेदू दादाची जीएफ कोण आहे? 50 आहेत. नाही, वेदू दादाची जीएफ नाही, कारण नाही, पोरीना माहिती आहे तो किती हे आहे. सभ्य आहे. पोरी भावच देत देत नाहीत. नाही. वेदू जर 100 मीटरवर दिसला तर पोरी तिथूनच त्यांच्या घरी गुल होतात. दादा बोलतात, नाही तर पुढे आले. हा. ऑफिशियल म्हणू 143. पण तू बाहेर जाताना चड्डीवर नको जाऊस, कारण तू खूप चड्डीवर शॉर्ट असते ते. 3-4. क्यूट दिसतोस. एकदा पोरगी लाईक करल असा आहेस. अबे मस्ती बोलते. सिरियस Serious घेऊ नको. नको सिरियस ते घेऊ. हे आहे फक्त. आज खरं माझ्या आत्म्याला शांती भेटणार. म्हणजे मेलास तू. चला काय नेक्स्ट दिवस संपत आले ऑफिशियल वाटतं. म्हणू 143. सोम तू खूप छान ब्लॉग करतो, तुझी मी बिग फॅन आहे. थँक्यू ताई. आता कुठं नंतर पुणेला कधी? नीलक शिरमिरगे 1. पुण्याला कधी येणार दादा? ताई पुण्याला येऊन गेलो मी. कधी गेलास पुण्यात? थांब 17 तारखेला मॅच. तू मॅचला गेला होता. अबे बायला जाऊ फिरायला फिरलास काय बोलवलं. तू सांग? हो फिरलो. काय फिरलाय? आत्याच्या घरी जाऊन. आत्याच्या घरी. अरे देव सत्य. पुण्याला बघू आता, आलो तर येईल. लोकांचं काम आहे बोल. हा क्वीन लाय वाईब 333. क्वीनली वाईफ नाही, क्वीन लाय वाईफ. एकदा ब्लॉग मध्ये हे गायत्री असं म्हण ना प्लीज दादा. हे काहीतरी हे गायत्री तू पण म्हण. हे गायत्री. तू म्हण नको म्हणू गं. ए, गायत्रीला चक्कर येईल उगाच. तू लॉयल आहेस ना त्यासाठी? हो. खारघर. मानसी 26. मुंबईला मानसी नाही. असू दे का बाजूला? मॅन ST. हा, असू दे. मुंबईला कधी येतोय भावा? मुंबईला याच महिन्यात येणार आहे 20 तारखेला. ये का बुवा? का बोय? घरचे सोडत नाहीत, फक्त एक माझ्या चल नेक्स्ट घरचे सोडत नाहीत. हा असू दे. इट्स मी आरू 14. सोम दादा तू खूप भारी ब्लॉग बनवतोस. आवाज मोठे करते त्याचे Thank you, question ताई. समजले पाहिजे. सानू 300. तर तुझी एज काय आहे? माझी एज 18 रनिंग आहे. 17 चालू आहे. बघायच अशा प्रकारे सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. ये यायला मगाशी 45-46 होते. मग झाले की फास्ट असते प्रोसेस भावा आपली. फास्ट. काय नाही तो. ओम नमः. गाईज क्वेश्चन सगळ्यांचे झालेले आहेत आणि सेकंड पार्ट कम्प्लीट झालेला आहे. इथेच मी ब्लॉग एंड करतो. जय आय महाराष्ट्र. होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला ब्लॉग ह्याचा अर्थ हा कसा? गाईज जय महाराष्ट्र, भारत माता की जय.